येतच, कारण मला पण वाटायचं मी जेव्हा म्हणजे पहिल्यांदा व्लॉग बनवायला तर मी काय बोलू शकणार आहे कॅमेरा समोर, काय करू शकणार आहे. तुमचं चॅनल जर चांगलं ग्रो करायचं असेल तर तुम्हाला जे आहे कन्सिडर होणार आहे आणि तुमच्या ज्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज देखील येणार आहेत. तुम्हाला स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज जे आहे मी या व्हिडिओमध्ये जे आहे म्हणजे जे व्लॉग बनवण्यासाठी जे आहेत नवीन मराठी ब्लॉगर आता जे आपल्या इकडले जे आहेत पूर्ण व्लॉग म्हणजे बनवण्यासाठी ज्यांना जे पहिले पॉईंट इम्पॉर्टंट आहेत ते जे युट्यूबवर काय व्हिडिओ कसा म्हणजे अपलोड करताना काय काळजी घ्यायची, काय करायचं, हे जे आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगणार आहे. जेणेकरून काही लोक जे आहेत फोन असा समोर पकडतात, हे फ्रंट कॅमेरा रेकॉर्ड करतात, तर हे जे आणि काही यामध्ये चुका होत्या तर मी या व्हिडिओमध्ये सगळं पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. मध्ये जे आहेत तुम्हाला सर्व व्हिडिओ अपलोड करताना काय प्रॉब्लेम येतात, अगर तुम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही व्यवस्थित, तुम्ही कॅमेरा कसा व्यवस्थित पकडू शकता हे जे आहे, आणि तुमच्या व्हिडिओला जर 5-6 व्ह्यू येत असतील तर ते व्ह्यू देखील हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यू येणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये जे आहे मी तुम्हाला सगळ्यात म्हणजे इम्पॉर्टंट जे पॉईंट आहेत जे मी वापरले आणि माझ्या व्हिडिओला जे आहे 50च्या वरती व्ह्यू लागले, तर माझ्या पण व्हिडिओला पहिले जे आहेत 5-6 व्ह्यू येत होते. तर हे जे पॉईंट आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघितल्यानंतर जे आहे तुमचे जे तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम जे आहेत तुमचे पूर्णपणे जे आहेत सॉल्व्ह होणार आहेत. हा व्हिडिओ आज तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपला चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जे आहे लाईक करा आणि कमेंट पण करा, जेणेकरून जे आहे अशाच प्रकारे जी इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला देऊ शकेल. तर चला व्हिडिओला चालू करूया पॉईंट नंबर 1 पासून. सगळ्यात पहिले जे आहे ते मी तुम्हाला जे आहे फोन कसा पकडायचा ते सांगणार आहे, कारण तुमच्यातले जे आहेत म्हणजे बहुतेक लोक जे आहेत ते असं करणार आहे, हॅलो गाईज असं तसं करणार असणार. तर जे आहे मी तुम्हाला जे आहे फोन कसा प्रॉपर पकडायचा ते जे सांगणार आहे. तर तुम्हाला जे आहे हे 2 बोट असा फोन या ठिकाणी पकडायचा आहे आणि या ठिकाणी हे पाठीमागे 2 बोट गेले पाहिजे आणि हे असे जे आहेत आपल्या समोर 2 बोट आले पाहिजे, जेणेकरून जे आहे आपला फोन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम असा फिट बसेल आणि या ठिकाणी जे आहे असा तुम्ही जे आहे व्हिडिओ शूट करू शकता एकदम चांगल्या प्रकारे, जेणेकरून जे आपला फोन पण जो आहे व्यवस्थितपणे आपण पकडू शकतो हातामध्ये. काय अशा प्रकारे जे आहे तुम्हाला फोन पकडायचा, हे 2 बोट आहे असे या ठिकाणी आणि पाठीमागचे 2 बोट आहे सपोर्टला, आणि या ठिकाणी जे आहे हे आपला जे अंगठा आहे या ठिकाणी येऊन तुम्ही जे आहे व्हिडिओ चालू बंद करू शकता. तर या प्रकारे जे आहे तुम्हाला असा फोन पकडायचा आहे, जे आहे ऑन ऑफ करायचं. हे सगळे ही तर झाली सगळ्यात पहिली टिप्स. तर आता आपण जाऊया दुसऱ्या टिप्स कडे. तर दुसऱ्या टिप्स मध्ये जे आहे आपल्याला काय करायचंय, नंबर 2 असं जर तुम्ही मोबाईल पकडून असं म्हणणार हॅलो गाईज मी आलोय आज इकडे फिरायला असं तसं, हे माझ्या पाठीमागे पाहू शकता. तर तुम्हाला जे आहे अशा प्रकारे बोलायचं, तुम्हाला असं एकदम बोलायचं की जेणेकरून तुमच्या म्हणजे साईडला कोणच नाही असं बोलायचं हॅलो गाईज तर मी आलोय आज इकडे फिरायला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे माझ्या पाठीमागालचा नजारा. तर तुमचा जो आवाज आहे याच्यामध्ये जे आहे एकदम धमक असली पाहिजे, जेणेकरून जे आहे आपले समोरचे जे व्ह्यूअर्स आपल्याला पाहत आहेत ते व्ह्यूअर्स जे आहेत आपल्यासाठी जे आहेत एकदम कन्सिस्टन्सी त्यांच्या समोर जे आहे आपली हे झाली पाहिजे आणि आपण जे बोलतोय ते आपण त्यांना समोर असं जे आहे आपलं बोलतोय त्यांना वाटलं पाहिजे की एकदम समोरून बोलतोय. तर असं जे आहे आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण त्यांचं जे आहे लक्ष केंद्रित झालं पाहिजे, याची जी आहे काळजी घ्या. आणि यासाठी जे आहे तुम्हाला जे आहे आवाज वाढवण्याची गरज आहे, कारण की जेवढा तुमचा जे म्हणजे तुम्ही एकदम कॉन्फिडन्सने बोलता तेवढं जे आहे तुमच्या व्ह्यूअर्सला जे आहे बघण्यामध्ये जे आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये लक्ष देऊन जे आहे तुमचे व्ह्यूअर्स पाहणार आहेत. तर व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑडियन्स रिटेन्शन, जेणेकरून जे आहे आपला जो आपण जे समोरच्या व्ह्यूअरला बोलतोय आणि त्याचं जे आहे आपण जे कॅमेऱ्यामध्ये बघून बोलतोय तर ते जे आहे आय कॉन्टॅक्ट आपलं एकदम राहिलं पाहिजे आणि आपण जे बोलतोय ते एकदम त्याला म्हणजे एकदम त्याच्या डोक्यामध्ये घुसलं पाहिजे. तर ह्यालाच म्हणतात ऑडियन्स रिटेन्शन. आणि ऑडियन्स रिटेन्शन जर तुमचं चांगलं राहिलं तर तुमचा जो आहे व्हिडिओ व्हायरल होण्यापासून जे आहे त्याला कोणच रोखणार नाही. देवा शपथ सांगतो तुम्हाला, जे आहे तुमचं ऑडियन्स रिटेन्शन एकदम चांगला असेल तर तुमचा जो आहे व्हिडिओ 100% व्हायरल होणार, त्याला कोणच रोखू शकणार नाही. टेन्शन कमी होणार यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्ही समोरच्या कॅमेऱ्यासाठी जे आपण तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल त्या असा कॅमेरा धरला ना तर ते आपले जे डोळे आहेत ते एकदम त्याच कॅमेऱ्याकडे असले पाहिजे. तर हॅलो गाईज तर असे जे आहे त्या ठिकाणी आपले पूर्णपणे जे आहे डोळे त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि जर तुम्ही पाठीमागच्या कॅमेऱ्याने जर व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर असा कॅमेरा धरला तर आपला जो आहे 1 नंबरचा कॅमेरा जो आहे याकडे जे आहे आपलं पूर्ण लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून जे आहे आपण जे समोरच्याला बोलतोय हे त्याला एकदम म्हणजे जे आहे आपण समोरच्याला बोलतोय तर त्याला वाटलं पाहिजे हा खरोखरच समोरून बोलतोय. आणि जे आहे आपण या कॅमेऱ्याकडे जर पाहिलं आणि व्हिडिओ म्हणजे शूट केला तर जे आहे आपलं ऑडियन्स रिटेन्शन जे आहे ते एकदम जे आहे इम्प्रूव्ह होणार आहे. ब्लॉगर आहेत त्याचं जे कसं होत आहे तुम्हाला सांगतो असंच आहे. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आपण जे आहे आता आलो गावाकडे असं तसं, तर असं जे आहे बोलताना जे आहे ते नंतर आपल्याला काय बोलायचं ते आपण जे आहे विसरून जातो पूर्णपणे. तर हे जे आहे तुम्हाला असे म्हणजे जे समस्या येतात त्या पहिले नवीन युट्यूब चालू केल्यावर व्लॉग चालू केल्यानंतर येतच, कारण मला पण वाटायचं मी जेव्हा म्हणजे पहिल्यांदा व्लॉग बनवायला तर मी काय बोलू शकणार आहे कॅमेरा समोर, काय करू शकणार आहे. तर तसं जे आहे त्या समस्या सगळ्यांसोबत येतं. तर पहिल्यांदा जे आहे आपण म्हणजे पूर्णपणे जे आहे बोलण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. जेवढा तुम्ही जास्त प्रयत्न करता आणि जेवढा तुम्ही जे आहे डेली ब्लॉग बनवतात बोलता तर बोलण्याची जे आहे तुमची
जी आहे लेवल ती वाढणार आहे. 3 मिनिट, 4 मिनिट, 8 मिनिट, तुम्ही 10 मिनिटापर्यंत देखील व्लॉग बनवू शकता. जेणेकरून जे आहे तुम्ही दररोज म्हणजे प्रॅक्टिस केली, तुम्ही असं बोलण्याचा प्रयत्न केला, न भेता बोलण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही जे आहे तर तुमच्या ब्लॉगमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट करू शकता आणि बोलण्यामध्ये देखील जे आहे तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. तर लगातार ब्लॉग बनवत राहिले तर तुमच्या देखील जे आहे बोलण्यामध्ये एकदम 100% जे आहे म्हणजे इम्प्रूव्हमेंट होणार आहे. जेणेकरून तुम्ही जे आता चालू केले तर नक्कीच तुम्ही 15 दिवसानंतर थोडी इम्प्रूव्हमेंट होईल, महिन्यानंतर थोडी इम्प्रूव्हमेंट, आणि 2-3 महिन्यानंतर जे आहे तुमच्यात पूर्णपणे जे आहे इम्प्रूव्हमेंट होणार आहे ब्लॉग बनवण्यासाठी. तर तुम्ही जे आहे हे जे आहे काम करत राहिलं पाहिजे, म्हणजे बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढं तुम्ही बोलण्यात जास्त प्रयत्न करणार तेवढं जे आहे तुमचा बोलण्याचा टाइम वाढणार आणि तुमचं जे आहे बोलण्याला जे आहे एकदम तुम्ही जे आहे बोलू शकता न भीता, आणि तुमचा जो आहे टाइम देखील बोलण्याचा वाढणार आहे न भीता. आपण बोलूया आणखीन एका नेक्स्ट टिप्स कडे. तुम्हाला जे आहे तर तुमचा जो आहे व्हिडिओ म्हणजे जर 5-6 व्ह्यू येत असेल तर तुम्हाला जे आहे तुम्ही व्हिडिओ म्हणजे 5-6 महिने टाकले तर ही ट्रिक वर्क करणार नाही. जर तुम्ही व्हिडिओ आता या महिन्यामध्ये टाकला किंवा 5-6 दिवसापूर्वी टाकला तर ही ट्रिक जी आहे ती 100% जे आहे वर्क करणार आहे. तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम जे तुम्ही जे आहे थंबनेल बनवून टाकलेले तर तेच थंबनेल जे आहे तुम्हाला थंबनेल म्हणजे एकदम थंबनेलची एडिटिंग तुमची जेवढी चांगली असेल तेवढाच आहे तुमचा व्हिडिओ व्हायरल जाण्याचे चान्स जास्त होणार आहेत. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपलं जे आहे पिक्सल लॅब नावाचं ॲप जे आहे ते आपल्याला प्ले स्टोअरवरून जे आहे एकदम इझिली अवेलेबल होतं. तर त्यावर जे आहे आपले काही फॉन्ट ऍड करून आपला म्हणजे व्हिडिओ कसा एडिट करायचा, काय करायचा, तर ते आपल्याला एकदम म्हणजे थंबनेल एडिट कसं करायचं ते आपल्याला एकदम व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. व्हिडिओ टाकला असेल तर त्या व्हिडिओचं जे आहे थंबनेल जे आहे तुम्हाला त्या व्हिडिओला जर व्ह्यू येत नसतील तर तुम्ही जे आहे ते थंबनेल म्हणजे चेंज केलं पाहिजे, नवीन एडिट करून जे आहे नवीन थंबनेल लावलं पाहिजे. जेणेकरून जे आहे म्हणजे वरतून स्क्रीनवर जे आहे तुमचा थंबनेल दिसताच लोकांनी जे आहे क्लिक केलं पाहिजे. तर क्लिक केल्यानंतर जे आहे पूर्ण पब्लिक व्हिडिओ बघणार आहे. जसं तुमचा थंबनेल जेवढा चांगला बनवतात तेवढा चांगला बनवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जे आहे तुमच्या व्हिडिओवर म्हणजे जास्त व्ह्यू येतील आणि थंबनेलने जे आहेत व्ह्यू 100% वाढतात. तुम्ही म्हणजे पाहू शकता माझ्या व्हिडिओमध्ये देखील. तर अशा प्रकारे थंबनेल बनवायचं जे आहे 1 वर्षापूर्वीच मी जे आहे माझ्या गेमिंगचे व्हिडिओ बनवायचो. तर माझे जे गेमिंगचे व्हिडिओ बनवताना जे आहे माझं तर म्हणजे गेम खेळण्याची स्किल नव्हती, म्हणजे स्किल तर होती माझ्याकडे पण जे आहे माझ्याकडे डिव्हाइस साधा होता आणि मी त्याच्यामध्ये जे आहे गेम खेळू शकत नव्हतो. मी गेमिंगवर जे आहे खूप सारे व्हिडिओ बनवले, अपलोड केले, पण माझं जे आहे गेमिंगची म्हणजे माझ्याकडे स्किल होती पण माझ्याकडे जे आहे फोन चांगला रॅमचा नव्हता. ह्या फोनमध्ये जे आहे म्हणजे गेम व्यवस्थित चालत नव्हता, काय नव्हतं. तर त्याच्यामुळे जे आहे मला जी म्हणजे गेमिंगचं जे मी तिकडे करिअर म्हणजे गेमिंगच्या ह्याच्यामध्ये जे मी चूज केलं तर व्हिडिओ बनवायचं तर ते जे आहे मी सोडून दिलं, कारण की जे आहे आपला फोन एकदम व्यवस्थित नव्हता. आणि मी जे आहे नंतर ब्लॉगिंग स्टार्ट केली. तर ब्लॉगिंगमध्ये जे आहे तर तुम्हाला ब्लॉग करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला जे आहे ब्लॉगिंग करण्यासाठी जे आहे तुम्हाला आवड पाहिजे. जेवढी तुम्हाला या ब्लॉग बनवण्यासाठी आवड असेल तर तेवढा जे आहे म्हणजे तुमचा जेवढा इंटरेस्ट असेल ती गोष्ट तुम्ही करा, की दुसरे करताय म्हणून तुम्ही देखील ब्लॉग करू नका. जर तुम्हाला वाटत असेल मी हे ब्लॉग करू शकतो तरच तुम्ही जे आहे हे ब्लॉग करा. तर मी म्हणजे असंच माझं गेमिंगचं होतं चालू, पण माझं जे आहे काही अडचणीमुळे फोनच्या ह्याच्या तर मी ते सोडून दिलं आणि जे आहे आता मी ब्लॉगिंग करण्यास सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग करण्यासाठी सर्वप्रथम जे आहे तुम्हाला महत्वाची गोष्ट जी आहे तर तुम्हाला जे आहे त्यामध्ये जे आहे तुम्हाला त्या गोष्टीची जी आहे आवड पाहिजे, म्हणजे फिरण्याची आवड पाहिजे, इकडं तिकडं म्हणजे दाखवण्याची आवड पाहिजे, तुम्हाला बोलायला यायला पाहिजे. तर बोलण्याच्या स्किल जे आहे तुमच्या ऑटोमॅटिकली जे आहे डेव्हलप होणार आहेत. तर तुम्हाला जे आहे ती गोष्ट एकदम म्हणजे सातत्यपूर्ण करावं लागणार आहे. कन्सिस्टन्सीने जर तुम्ही कोणती गोष्ट केली तर ती जे आहे म्हणजे होऊ शकते. तर ब्लॉग बनवायचा असेल तर तुम्हाला जे आहे एकदम सातत्यपूर्ण ब्लॉग बनावं लागणार. जाऊया नेक्स्ट टिप्स कडे. तर नेक्स्ट टिप्स अशी आहे की तुम्ही जे आहे युट्यूबला व्हिडिओ टाकता, काय जण असं करतात की आज व्हिडिओ टाकला उद्या व्हिडिओ टाकला, तर आपल्याला जे आहे परवा दिवशी व्हिडिओ टाकायचा असतो तर ते व्हिडिओ अपलोड करत नाहीत, कारण की ते जे आपण आज 2 व्हिडिओ टाकले तर त्याच्यावर जे आहेत आपले काहीच व्ह्यू येणार झालेत. तर असं हे तुम्ही जे करता ही सगळ्यात मोठी तुमची चूक आहे. तुम्ही जर कन्सिस्टन्सली म्हणजे दररोजच्या दररोज म्हणजे एक दिवस आड का होईना तुम्ही जे आहे एका आठवड्यात एक जरी व्हिडिओ टाकला पण तुम्ही जे आहे एकदम कन्सिस्टन्सीने टाकला तर तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्स असतात. जर काय जण काय करतात की 5 व्ह्यू 10 व्ह्यू यायला लागले तर आपण आता युट्यूब सोडून देऊया, आपलं युट्यूबवर काहीच होणार नाही. तर असं जे करून नाही तर युट्यूबवर खरंच काय होणार नाही. तुम्हाला जे आहे या म्हणजे व्हिडिओ जर तुमचे म्हणजे चांगले तुमचं चॅनल जर चांगलं ग्रो करायचं असेल तर तुम्हाला जे आहे कन्सिस्टन्सी व्हिडिओ टाकणे गरजेचं आहे. कारण जेवढे तुम्ही व्हिडिओ टाकता तेवढं जे आहे तुमचं युट्यूबचं म्हणजे एकदम म्हणजे ह्याच्यामध्ये राहील, ग्रोमध्ये राहील. तुमचे व्हिडिओ लोक बघतात हे करतात, मग त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला एकदम व्हिडिओ कन्सिस्टन्सीने टाकावं लागतील. व्हिडिओ कन्सिस्टन्सीने टाका. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढं सांगितलंय तर तेवढं जे आहे तुम्ही एकदम कन्सिस्टन्सीने जे आहे त्याच्यावर वर्क केलं तर तुमचा जे आहे
हे चॅनल एकदम नक्की ग्रो होणार आहे आणि तुमच्या ज्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज देखील येणार आहेत। तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये सर्व जी माहिती दिली ती माहिती तुम्ही जे आहे तुम्ही पूर्णपणे जे आहे एकदम ह्याचा अभ्यास करा आणि तुम्ही ज्या व्हिडिओ टाकताना व्यवस्थित टाका आणि थंबनेल जे आहे थंबनेल हे ते जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगितले ते सगळं पूर्णपणे जे आहे एकदम अप्लाय करा, जेणेकरून जे आहे तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्याचे आहेत चान्सेस वाढणार आहेत। तर माझ्यासारखी देखील जे आहे लगातार व्हिडिओ बनवत राहा आणि लगातार जे आहे युट्यूबवर मेहनत करत राहा, तुम्हाला जे आहे याचं जे आहे फळ नक्की एक ना एक दिवस भेटणार आहे। तर तुम्ही जे आहे एकदम व्यवस्थितपणे जे आहे लगातार जे आहे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ करत राहा। तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये। धन्यवाद, जय श्रीराम।